उपस्थित इथे जमलेल्या सर्व एससी शेतकरी प्रवर्गाचे मी जकरा परिवारातर्फे मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रधान शास्त्रज्ञ डॉक्टर निलेश गायकवाड, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले महादेव गोगाव सर, टेक्निकल असिस्टंट या ठिकाणी आलेत। मी जकरा परिवाराच्या वतीने त्यांचंही स्वागत मी करतो। थोड्याच वेळात जिल्हा परिषदचे सदस्य आणि जकरा कारखान्याचे चेअरमन साहेब सचिन दादा जाधव यांचं आगमन होईल। मी इथं उपस्थित सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा जकरा परिवाराच्या वतीने मी स्वागत करतो। नॅशनल काउन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदचे सदस्य सचिन दादा जाधव यांच्या प्रेरणेतून आपणापर्यंत शेतीपूरक वस्तूचे साहित्य वाटप केलेले आहे आणि आता करतही आहोत। मागच्या सत्रामध्ये सुद्धा आपण अशा शेतीपूरक साहित्याचे वाटप केलं, त्यामध्ये कीटकनाशक, तणनाशक, क्रेट, सीझर अशा बऱ्याच गोष्टी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव यांच्या माध्यमातून आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं। राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा परिषद सदस्य सचिन दादा जाधव साहेब यांनी केलेलं आहे। आपल्या कारखान्याचे चेअरमन सचिन दादा जाधव, जिल्हा परिषद सदस्य सोलापूर यांचं आगमन झाले। मी त्यांना विनंती करतो की आपलं ग्रामदैवत जकराच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ वाहून या कार्यक्रमाची सुरुवात करावी। त्यांच्या माध्यमातून एससी प्रवर्गातील शेतकऱ्यांना शेतीपूरक साहित्याचे वाटप यापूर्वी सुद्धा केलेलं आहे आणि आज सुद्धा आपण ते वाटप करतोय। मी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रधान शास्त्रज्ञ निलेश गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे। आदरणीय सचिन दादा जाधव साहेब आणि माझ्या सोबतचे डॉक्टर चंद्रकांत अवचारे साहेब, माझ्या सोबतचे सोबती संशोधन केंद्रातील आणि जमलेले सर्व ग्रामस्थांना, मी डॉक्टर निलेश गायकवाड। आधी आपण एक केनकी मध्ये प्रोग्राम घेतला होता, मे मध्ये एक प्रोग्राम घेतला होता आणि आज मला वाटतं हा तिसरा प्रोग्राम आहे आपला जाधव साहेबांच्या माध्यमातून, जे आम्ही तुम्हा लोकांपर्यंत काही जे एक केंद्र शासनाची एक स्कीम आहे, त्याला आपण SC/SP स्कीम म्हणतो, म्हणजे अनुसूचित जातीतील लोकांसाठी काही शेती उपयोगी साहित्य ह्याचा कसं आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो, ते साहित्य पोहोचू शकतो जेणेकरून त्यांच्या शेतीमध्ये काही मदत होईल। तर ह्याच उद्देशाने आज आपण एक कार्यक्रम घेत आहे, ज्याच्यामध्ये काही क्रेट्स आहेत, तुम्हाला जे दिसत आहेत बाजूला ते क्रेट्स आहेत। क्रेट्स सोबत रोप आहेत काही झाडांची, ज्याच्यामध्ये आंबा आहे, तुमचं लिंबू आहे आणि नारळ आहे, ही रोप आहेत। आणि या व्यतिरिक्त एक ताडपत्री आहे मोठी आणि एक ग्राउंड शीट आहे, म्हणजे थोडक्यात तुमच्या कळ्यावर काम करायसाठी वगैरे आम्हाला येणारी वस्तू आहे। तर अशा वस्तूंचं वाटपाचं आज एक मुहूर्त साधलेला आहे आपण, आणि आम्हाला आनंद होतो की जाधव साहेबांच्या माध्यमातून, तुमच्या जकरा या परिवाराच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही व्यवस्थितपणे, कारण काय असते, आम्ही सरकारी विभागात काम करणारे लोक आहे, आम्हाला कुठलीही ह्या ज्या काही सरकारी सुविधा आहेत त्या देताना डॉक्युमेंटेशन ह्याची खूप गरज असते, महत्वाचं असतं आमच्यासाठी। ते आम्हाला पूर्णपणे मदत जाधव साहेबांच्या माध्यमातून मिळालेली आहे। त्यामुळे आम्हाला ती अडचण, जी महत्वाची अडचण असते आमच्यासाठी, ती त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि आम्हाला आनंद होतोय। आमचे डायरेक्टर साहेब डॉक्टर R.A. मराठे, त्यांनी पण या कार्यक्रम घेण्यासाठी, इथं तिसऱ्यांदा कार्यक्रम घेण्यासाठी परत परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचंही मी आज त्यांच्या अनुपस्थितीत सुद्धा आभार मानतो।
आणि तुमच्या जकराय परिवाराचे पण आभार मानतो. तसं मला वाटतं आता सुद्धा आपण जे डॉक्युमेंट घेतले, तुमच्याकडून 3 डॉक्युमेंट घेतलेले आहेत आम्ही. एक आहे आधार कार्ड, शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून 7/12चा उतारा, आणि तिसरं म्हणजे जातीचं प्रमाणपत्र. हे 3 डॉक्युमेंट आपल्यासाठी महाग आहेत. तुम्हाला कदाचित अडचणीच वाटत असेल, मागत असतील त्यावेळेस, पण काय आहे, सरकारी ज्यावेळेस सुविधा किंवा काही वस्तू देत असतो, ह्या गोष्टींना खूप महत्व आहे. त्यामुळं तीही तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. आमच्याकडून पण तुम्हाला असेच सहकार्य मिळत राहील. धन्यवाद. नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, या ठिकाणी पुढील जो कार्यक्रम आहे तो ऑडिओ प्रॉब्लेम आला. माईक चेंज करत असताना कोणाकडून तर बटन दबलं गेलं, त्याच्यामुळे ऑडिओ आला नाही. त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतोय आणि या ठिकाणी पुढे कार्यक्रमामध्ये जे काय घडलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र प्रधान शास्त्रज्ञ निलेश गायकवाड साहेब यांचा सन्मान माननीय श्री सचिनदादा जाधव साहेब, चेअरमन जकराय शुगर, तसेच जिल्हा परिषद सोलापूर सदस्य यांच्याकडून करण्यात आला. त्याचबरोबर पुढील पाहुण्यांचा देखील या ठिकाणी सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपस्थित पंचक्रोशीतील सर्व नागरिक तसेच जे लाभार्थी आहेत ते सर्वजण उपस्थित होते आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आणि अनेक शेतकऱ्यांचं जे काही मनोगत आहे ते आम्ही या पुढील भागामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारखान्याचे चेअरमन साहेब आणि जिल्हा परिषद सदस्य सचिन दादा जाधव यांना मी विनंती करतो की उपस्थित सर्व एससी या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव व आपला जकराय परिवार व जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी या गटाचा प्रतिनिधी अशा एक संयुक्त विद्यमानाने आपण एक एस सी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर एक योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जे उपस्थित असलेले कॉलेजचे निलेश गायकवाड प्रधान शास्त्रज्ञ, तसेच त्यांच्यासोबत आलेले डॉक्टर चंद्रकांत अवचारे वरिष्ठ शास्त्रज्ञ, संशोधन केंद्राचे प्रमुख मराठी सर ते इथं नाही आहेत, परंतु त्यांच्या सपोर्टनंच हा कार्यक्रम झाला. कारण हा आपला साधारण आता या मागच्या 6 महिन्यामध्ये तिसरा कार्यक्रम. पहिला कार्यक्रम आपण घेतला तो एस सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बॅग वाटप, आणि मला वाटतं आपण किती 300 बॅग वाटप, 300 आपल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी बॅगा आपण वाटप केल्या. आणि त्यानंतर मागच्या 2 महिन्यापूर्वी पण असंच क्रेट आणि ताडपत्री वाटप शेतकऱ्यांना केलं. आणि आपण जे काम करतोय आणि ते काम करत असताना आज आपल्या जवळच्या गावामधील जे प्रमुख मंडळी आहेत, आता सोहळ्यातनं बाळासाहेब नाईकनोरे असू द्या, इसगावमधनं प्रशांत असू द्या, किंवा कातेवाडीचे पप्पू शेठ आहेत, राऊत साहेब आहेत, कुरुलचे आहेत, सगळे शेतकरी. तर हे करत असताना आपण ही एक सरकारी संस्था आहे, डाळिंब संशोधन केंद्र ही सरकारी संस्था आहे, आणि आपण खरंच नशिबान आहोत की ती आपल्या सोलापूरमध्ये आहे. म्हणजे जी भारताच्या लेवलची संस्था आहे, ती डाळिंबावरती संशोधन करते आहे आणि ती सोलापुरात आहे, आणि त्या सोलापुरात असल्यामुळं आपल्याला हा फायदा मिळतोय. आणि तो घेण्यासाठी म्हणजे आपण जकराय परिवार म्हणून पुढाकार घेतला. मध्यंतरीच्या काळामध्ये पहिल्या स्कीम देत असताना माझ्यापर्यंत काही गोष्टी आल्या की बाबा लोकांना जातीचं सर्टिफिकेट का मागतायत, म्हणजे बऱ्याचशा शंका. कारण तुमचा अनुभव तसा आहे जुना की काही लोकांनी कागदपत्र नेले आणि त्याचा मिसयूज केला किंवा वेगळ्या ह्याच्यासाठी वापर केला, त्यामुळे आपल्याला धोका झाला. परंतु मला या ठिकाणी तुम्हा सर्व मित्रमंडळी वरिष्ठांना सांगायला एक हे वाटतं, अभिमान वाटतो की जकराय परिवार आज 17-18 वर्ष झाला आपण काम करतो शेतकऱ्यांसाठी. आणि सुरुवातीच्या काळामध्ये सर आम्ही जवळजवळ 100 शेतकऱ्यांच्या जमिनी मॉर्गेज घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये इथं शेतकरी आहेत ते सगळे, आणि त्या मॉर्गेज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आपण नंतर 4 वर्षानं ज्यावेळी त्याचे कर्ज हप्ते फिटले तर आपण परत केल्या, आणि त्यांना म्हणजे आदरानं त्यांचं मान सन्मान करून त्यांना परत केल्या. अशा आपण एक जबाबदारीपूर्ण वागणारा हा परिवार आहे.
आणि तुम्ही या परिवाराचे सदस्य सभासद आणि या परिवारातले घटक आहात याचा मला खूप आनंद वाटतोय. तर सातत्यानं माझा एक प्रयत्न असतो की आपल्या भागातल्या लोकांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल. शेतकऱ्यांचा जीवन हालाकीचं आहे, सध्या पाऊस पडत नाही आहे, आपल्या पुढे बरेचसे प्रश्न उभा राहिलेले आहेत. परंतु हे असताना सुद्धा कुठंतरी एक आश्वासनाचा एक अंकुर आपल्या मनामध्ये यावा आणि शेती करण्यासाठी आणखी प्रेरणा आपल्याला मिळावी असा एक साधा सोपा उद्देश डॉक्टर साहेब आपण ठेवून या ठिकाणी हा कार्यक्रम घेतोय. आणि हे घेत असताना आपण पाहिले की आज SC प्रवर्गातीलच का तर SC प्रवर्गामध्ये आपल्याला जमिनी एकतर कमी असतात, छोट्या छोट्या जमिनी असतात. ज्या जमिनी आहेत त्या बऱ्यापैकी बागायत नाही आहेत, तुकडं जास्त आहेत. तर तुम्ही बागायत करावं, तुम्हाला शेतीची आवड निर्माण व्हावी आणि तुम्ही समाजाच्या मुख्य प्रवर्गामध्ये सामील व्हावं असा एक खूप मोठा ब्रॉड याच्यामध्ये उद्देश आहे. आणि स्वतःला तुम्ही कमी लेखू नका. तुम्ही हे काम करत असताना, शेती करत असताना म्हणा किंवा दैनंदिन जीवनामध्ये एक प्रकारचं जे काही सामाजिक असमतोल तुमच्या मनामध्ये आहे, जो आमच्या मनामध्ये नाही आहे किंवा कुणाच्याच मनामध्ये नाही आहे, तो पण आपण ठेवू नये. आपण सगळ्यांसोबत मिळून मिसळून सगळ्यांनी वागलं पाहिजे, केलं पाहिजे. आणि आपल्याला समाजाची एक बांधिलकी म्हणून किंवा आपण सर्वांनी एक समान आहोत हा उद्देश ठेवून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपलं सहकार्य असंच राहू द्या आणि आम्ही यापुढेही आपल्याला आणखी लागलेल्या काही योजना असतील, सरकारी योजना असतील. मागच्या 4 महिन्यामध्ये आपण अजून आपली DPDCची मीटिंग फायनल झाली नाही, त्यामुळे बऱ्याचशा आपल्या शेतकऱ्यांचे मुख्य अडचण आहे ती DPची आहे. इलेक्ट्रिकल कनेक्शन आपल्याला पुरेसं नाही आहे. बऱ्याचशा लोकांच्या DPच्या मागण्या आपण नोंदवल्यात. त्यासुद्धा आपल्याला ज्या काही अडचणी आहेत तर ते त्या महिन्यामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी पार पडतील. रस्त्याचे काय विषय असतील तर ते पण DPDCच्या माध्यमातून आपण सोडवणार आहोत. आता परवा आपण सोहाळ्यामध्ये शाळेच्या एक शिक्षकाची अडचण होती जी मागं मला वाटतं 2 वर्ष का रमेश आपण 5 वर्ष तिथं शिक्षकच मिळत नव्हता. परंतु आपण ताकद लावून गावकऱ्यांनी प्रेशर आणून सोलापूर जिल्ह्याचे जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्याकडनं आपण तो शिक्षक घेतला. शिक्षकही चांगला मिळाला आपल्याला. म्हणजे कसं आहे की लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे, आपली टीम उपलब्ध आहे. माझा संपर्क नाही झाला तर तुमच्या गावोगावी आपले चिडबाई आहेत किंवा बापू पाटील आहेत, अविनाश आहे, त्यांचे नंबर घ्या. तुम्हाला काही अडचण असू द्या, कसली सिव्हिलचं दवाखान्याचे असू द्या, कुठलेही असू द्या, प्रशासकीय असू द्या, जिल्हा परिषदचे असू द्या, कलेक्टर ऑफिसचे असू द्या, तहसीलचे असू द्या, आपल्याला सगळ्या ज्या काही संस्था आहेत, शासकीय प्रशासकीय अधिकारी आहेत, याचाही चांगला सपोर्ट आहे, MSCBचाही चांगला सपोर्ट आहे. तुम्हाला काय अडचण असली तर संपर्क करा. आपली टीम आहे, मी आहे आणि मी आपल्या गटातील सगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याची सुरुवात या तात्या बसा. आपले वरिष्ठ तात्या आलेले आहेत, त्यांचे स्वागत या ठिकाणी करूया. तर या माध्यमातून आपल्याला डाळिंब संशोधन केंद्राच्या ज्या काही योजना आहेत, इथून पुढच्या सुद्धा योजना आहेत, त्याकडचं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करेन की पुढच्याही योजना तुम्ही आम्हाला द्याव्यात. कारण आमच्याकडे तुम्हाला जुनाईन सगळ्या गोष्टी मिळतील. तुमच्या एकाही वस्तूचा मिसयूज होणार नाही. इथून कोणी दुसऱ्या कोणाला जाणार नाही. जो कोणी लाभार्थी असेल त्यालाच ते मिळणार आहे. आम्ही त्याचं प्रॉपर व्हिडिओ शूटिंग करणार आहोत, त्याचे फोटोज मेंटेन करणार आहे. तुम्ही कधीही डेटा आम्हाला मागा, तुम्हाला संपूर्ण डेटा मिळेल. तर एवढं मी आपल्या जकराया परिवाराच्या वतीनं परत एकदा मी दोन्ही सरांचं खूप खूप आभार मानतो आणि आपण सर्वजण इकडे आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि लोकांच्या प्रत्ये असणारी तळमळ ही आपल्या सचिन दादांच्याकडेच पाहायला मिळेल. आपल्या सर्वांना एक मुख्य प्रवाहात घेऊन जाण्याकरता 24/7 एवढा वेळ सचिन दादा आपल्यासाठी देतात. एकदा या सचिन दादासाठी जोरदार